नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये UDAS प्लस 2025-26 अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशाप्रकारे करून घ्यायचं आहे, म्हणजेच शैक्षणिक सत्र 2024-25मधील जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना शैक्षणिक सत्र 2025-26मध्ये कशाप्रकारे प्रमोट करून घ्यायचे आहे ह्यासंबंधी आपल्याला ह्या व्हिडिओ अंतर्गत माहिती जाणून घ्यायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की फायदेशीर वाटलाच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम UDAS प्लस पोर्टलला लॉग इन करून घ्या. लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असं ॲकॅडमिक इयर्स सिलेक्ट करण्यासाठी पेज ओपन होईल. त्या ठिकाणी करेंट ॲकॅडमिक इयर 2025-26 इथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाव्या बाजूकडे तुम्हाला बरेचसे टॅब पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सबस टॅब ओपन होतील. त्याच्यामधील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ह्या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोग्रेशन मॉड्यूल ओपन होईल. ह्यामध्ये तुम्हाला गो या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये आपल्या शाळेतील मुलांना प्रमोट करण्यासाठी, म्हणजेच त्यांच्या समोरच्या शैक्षणिक सत्रामध्ये त्यांच्या प्रमोशन करण्यासाठी आपल्याला इथं पहिल्यांदा सिलेक्ट क्लास इथं क्लिक करून घ्यायचे आहे. मी पहिल्या वर्गाचा विद्यार्थी प्रमोट करत आहे, त्याच्यामुळे इथं क्लास 1 मी सिलेक्ट करून घेत आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट सेक्शनवर आपण क्लिक करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये ए सेक्शन आणि नंतर गो या बटनावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या पहिल्या वर्गामध्ये असलेले विद्यार्थी तुमच्यासमोर शो होतील. ह्या ठिकाणी तुम्ही त्यांची माहिती बघू शकता आणि इथं प्रोग्रेशन म्हणजे प्रमोशन करण्यासाठी इथं तुमच्यासमोर माहिती ओपन झालेली तुम्हाला दिसेल. सर्वप्रथम प्रोग्रेशन सेक्शनमध्ये प्रोग्रेशन स्टेटसमध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. ह्यामध्ये बघा तुम्हाला बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यापैकी तुम्हाला प्रोमोटेड, पास्ट विथ एक्झामिनेशन ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सदर विद्यार्थी हा किती पर्सेंट घेऊन पास झालेला आहे ते पर्सेंटेज इथं टाकून घ्यायचे आहेत. हा विद्यार्थी 72% मिळवलेले आहे, त्याच्यामुळे मी 72% इथं फिलअप केलेले आहेत. ह्यानंतर तो विद्यार्थी त्या शैक्षणिक सत्रामध्ये किती दिवस शाळेमध्ये उपस्थित होता, म्हणजेच नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड
आणि स्कूलिंग स्टेटसमध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी बघा, हा विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये समोरच्या ॲकॅडमिक इयरमध्ये असणार आहे, म्हणजे 2025-26 ह्या शैक्षणिक सत्रामध्ये तो माझ्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन असल्यामुळे, म्हणजेच त्याने शाळेतून TC घेऊन न गेल्यामुळे ह्या ठिकाणी मी इथं पहिल्या ऑप्शनला क्लिक करत आहे. आणि विशेषतः ज्या शाळेचा शेवटचा वर्ग असेल किंवा ज्या शाळेतील विद्यार्थी मध्यंतरीच्या TC घेऊन गेलेले असतील, तर आपल्याला लेफ्ट स्कूल विथ TC ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे. परंतु इथं मी हा विद्यार्थी माझ्या शाळेत शिकत असल्यामुळे मी पहिल्या ऑप्शनला क्लिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इलिजिबल ऑब्लिक प्रोमोटेड क्लास अँड सेक्शन ह्या ठिकाणी सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. ठिकाणी सेक्शन A आणि तुम्ही इथं बघू शकता, आणि अपडेट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती शो होईल, स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेट सक्सेसफुली. अशा प्रकारे हा जो पहिला विद्यार्थी आहे, तर याचं तुम्ही स्टेटस इथं बघू शकता, स्टेटस डन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी प्रोमोट केल्यानंतर शेवटी जे फायनलाइज बटन निळ्या रंगामध्ये दिसत आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करून आपली माहिती ही फायनलाइज करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोमोट करून घ्यायचे आहे समोरच्या वर्गामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.